आज आपण काय बघतोय? रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा टॉपिक काय आपण बघायला चालू केलेला आहे. तर रिटायरमेंट ऑफ पार्टनर त्याची काय करत होतो आपण, इंट्रोडक्शन बघायला चालू केली होती की काय रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये आपल्याला काय काय करायचं. तर रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये किंवा तो का एखादा पार्टनर रिटायर का होतो, त्याची कारणं काय असू शकतात किंवा त्याची प्रोसिजर काय, थोडक्यात त्यांनी आपल्याला काय केलं इथं इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये पहिला पॉईंट त्यांनी काय दिलता की बाबा पार्टनर रिटायर व्हायचे काय कारण आहेत किंवा तो कसा रिटायर होतो ह्या संदर्भात त्यांनी आपल्याला सांगितलंय. वेन वन मेंबर ceases to be a partner and the retiring partner continues to carry on the business of the firm is called a retirement of a partner. म्हणजे काय की एक पार्टनर काय होतो, एक पार्टनर आपल्या बिझनेसमधनं रिटायर होतो. व्हेन वन पार्टनर सीज टू बी अ पार्टनर, म्हणजे एक सीज म्हणजे काय, थांबणे. सीज म्हणजे काय, किंवा बिझनेसमधनं कमी होणे, बिझनेस मधनं रिटायरमेंट घेणे, त्याला काय म्हणतो, पार्टनर सीज झाला. वन मेंबर सीज टू बी अ पार्टनर म्हणजे ज्याला पार्टनर म्हणून काही अधिकार शिल्लक नाही. अँड द रिमेनिंग पार्टनर कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस. रिमेनिंग पार्टनर काय, कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस ऑफ द फर्म. ते काय, नवीन पार्टनर जो आहे कॅरी ऑन द बिझनेस ऑफ द फर्म. नवीन पार्टनर, जुने पार्टनर्स काय करतात, जो काही बिझनेस आहे तो कंटिन्यू करतात. इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ पार्टनर. त्याला काय म्हटलं जातं, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. जो पार्टनर सोडून चाललाय त्याला काय म्हटलं जातं, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर असं म्हटलं जातं. का तर तो फक्त बिझनेसमधनं बाहेर पडत असतो आणि बाकीचा बिझनेस जो आहे तो काय कंटिन्यू चालत असतो. इट इज वन ऑफ द मोड्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. हा एक प्रकार आहे की जर पार्टनरशिपमध्ये जे काही मॉडिफिकेशन होणार असतील त्यातलाच हा एक प्रकार आहे. जसं नवीन पार्टनर ॲड करतो की बिझनेस ग्रोथसाठी किंवा बिझनेससाठी आपल्याला ॲडिशनल कॅपिटल लागणार म्हणून आपण नवीन पार्टनर घेतला. तसंच इन सम सिच्युएशन त्यांच्यात त्याला काही रिक्वायरमेंट असेल, त्याला बिझनेस करण्याची इच्छा नसेल किंवा ड्यू टू सर्टन सर्कमस्टन्सेस त्याला ह्या बिझनेसमध्ये राहायचं नाही, तर तो काय करतो, ह्या केसमध्ये विड्रॉवर पार्टनरशिपमधनं विड्रॉ करून घेतो. तर हा काय रिकॉन्स्टिट्यूशनचा एक प्रकार आहे. जे काही ॲग्रीमेंट आपण रिकॉन्स्टिट्यूट करतो त्याचा हा एक प्रकार आहे. द न्यू पार्टनरशिप बिझनेस विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्टनर अँड द रिटायरिंग पार्टनर गेट द अमाऊंट पेएबल टू हिम आफ्टर कन्सिडरिंग नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल अँड करंट अकाउंट, हिज शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉस on revaluation of asset and liability, his share of accumulated profit, goodwill, etc. म्हणजे बघा, आता इथं त्यांनी काय सांगितलंय की जरी पार्टनरने सगळा बिझनेस कंटिन्यू केला तर रिमेनिंग पार्टनर्सला काय काय भेटणार. रिटायरिंग पार्टनरला काय काय भेटणार आहे, नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल. का तर त्यानं जे कॅपिटल टाकलंय ते तर त्याला देणं भाग आहे. त्याचा जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स त्याला द्यायचा आहे. जर करंट अकाउंट मेथडनं आपण जात असतो तर करंट अकाउंटचा जो काही बॅलन्स असेल त्याचा तो त्याला द्यावा लागणार आहे. शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑन रिव्हॅल्युएशन असेट, ज्या काही असेटचे रिव्हॅल्युएशन होईल त्या केसमध्ये त्याचा पण लॉस त्याला काय होणार आहे, द्यावा लागणार आहे, किंवा प्रॉफिट जो आहे तो द्यावा लागणार आहे. हिज शेअर ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट, म्हणजे ॲक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे इथं काय, जे काही रिझर्व्सला जो काही त्याचा शेअर असेल, जे जनरल रिझर्व्समधला जो काही प्रॉफिट असेल तो प्रॉफिटचा शेअर पण त्याला द्यावा लागणार आहे. तसंच गुडविलची जी काही व्हॅल्यू निघेल ती व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करून आपल्याला त्याला रिपेमेंट करावं लागणार. म्हणजे जेव्हा एखादा पार्टनर सोडून जातो तेव्हा तुम्हाला त्याला बऱ्याच गोष्टीची सेटलमेंट करावी लागते. जेव्हा तुमची बॅलन्स शीट रिवाईज होते तेव्हा बऱ्याच गोष्टी चेंज होतात, बरोबर. नंतर काय आहे, पार्टनर मे रिटायर फ्रॉम द बिझनेस ड्यू टू ओल्ड एज, मिसअंडरस्टँडिंग अमंग द पार्टनर, लॉस इन बिझनेस और वॉन्ट टू स्टार्ट न्यू बिझनेस व्हेंचर. त्याला काहीही कारणं असू शकतात. जसं मी मागाशी सांगितलं की त्याला इंटरेस्ट नसेल, बिझनेस शिफ्ट करायचा असेल म्हणजे स्टार्ट न्यू बिझनेस व्हेंचर, किंवा ओल्ड एज, वय झालं म्हणून काही जण बिझनेसमधनं एक्झिट करतात की आता मला रिटायरमेंटच घ्यायची सगळ्या ह्याच्यातनं, मी जे काही आहे त्याच्यात सॅटिस्फाय. किंवा मिसअंडरस्टँडिंग अमंग द पार्टनर, जी काही मिसअंडरस्टँडिंग आहे की बाबा कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होतात, डिस्प्यूट्स येतात, तेव्हा एखादा पार्टनर त्यातनं रिटायर होऊ शकतो. अ पार्टनर मे रिटायर बाय गिविंग अ नोटीस टू रिटायरिंग पार्टनर इन केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल. जसं आपण पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट संदर्भात एकदम पहिल्या टॉपिकमध्ये बघितलेलं की पार्टनरशिप काय कशी डिझॉल्व होती. पार्टनरशिप ॲट अ विलवर डिझॉल्व होते, किंवा प्रत्येकाची इच्छा असेल त्यानुसार तुम्ही डिसिजन
घेऊ शकता. जर एखाद्या पार्टनरला सोडायचं असेल तर त्याला काय काय करावं लागतं, एक तर जी काही रिमेनिंग पार्टनर्स आहेत त्यांना काय करावं लागतं, नोटीस द्यावी लागते की बाबा मी आता ह्या बिझनेसमधनं रिटायर व्हायचा विचार करतो, ही माझी नोटीस आहे की मी ह्या तारखेपासून आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालणार नाही आणि मला रिटायर व्हायचं आहे. इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर्स, जे काही पार्टनर्स आहेत पार्टनर्सबरोबर ॲग्रीमेंट करून काय होणार, चेंजेस होणार आहेत. विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स, ते काय, किंवा सगळ्या पार्टनर्सची कन्सेंट घेऊन तुम्ही काय करू शकता, रिटायर करू शकता. इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट ऑफ पार्टनर्स, जरी पार्टनरशिप विल नुसार असेल, नोटीस जरी दिली तरी तुम्हाला काय करावं लागतं, रिटायरमेंट डीड, पार्टनर्स रिटायरमेंट डीड ही तुम्हाला बनवावी लागते, की त्यात तुम्हाला मेन्शन करावं लागतं की हा पार्टनर रिमूव्ह झालेला आहे. त्या पार्टनरचे त्यानंतर तुमचे जे काही रेशो चेंज होणार आहेत सगळे रेशो तुम्हाला परत त्या क्लॉजमध्ये मेन्शन करावे लागणार आहेत. तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, तुमचं ऑलरेडी जो काही कंटिन्युइंग बिझनेस आहे त्या बिझनेसला काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता नेहमीप्रमाणे पहिलं आपलं कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. ह्या पॉईंटमध्ये काय आहे की आपल्याला काय करावं लागणार, आता नवीन रेशो डिसाईड होणार आहेत कारण एक पार्टनर तुमचा कमी होतोय. द रेशो इन विच द कंटिन्युइंग पार्टनर decided to share the profit and losses is known as न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांना काय म्हटलं जातं, आपलं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असं म्हटलं जातं. जो तो काही न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो त्याचं कॅल्क्युलेशन करायला काय सांगितलं त्यांनी, खाली इलस्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे की एक पार्टनर जर कमी झाला तर तुमचे प्रॉफिट शेअरिंग रेशो कसे येणार आहेत, त्याचे काय दिले त्यांनी, तर इलस्ट्रेशन दिलेले. पहिलं इलस्ट्रेशन आहे ए बी अँड सी shares the profit and loss in the ratio of 4:2:1. If B retires, what will be the new ratio? बरोबर, काय झालंय आता ह्या केसमध्ये, ह्यांचे रेशोज काय आहेत, एबीसीचे रेशो 4:2:1. इफ बी रिटायर व्हॉट विल बी न्यू रेशो. बी रिटायर झाला, बीचा रेशो किती होता, 2 होता. मग हा 2 रेशो काय झाला आपला ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेला आहे. मग आन्सर काय आलं, द न्यू रेशो ऑफ ए अँड सी विल बी 4:1. कारण त्यांचा जो काही पार्टनर होता तो एक गेलेला आहे, त्यामुळे त्यांचे एक्झिस्टिंग रेशो आहे तसे राहिलेले आहेत. मग त्याचा किती झाला, 4:1 हा त्यांचा रेशो झाला. इट इज कॅन्सलिंग बाय द कॅन्सलिंग ऑफ बी शेअर्स. का कॅन्सल झालं, तर बीचा शेअर आपण काय केला, कॅन्सल केला. बीचा शेअर जर कॅन्सल केला असेल आपण, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, आपले जे काही रेशोज आहेत ते रेशोज सगळे हलणार आहेत. मग तुमचा रिवाइज रेशो काय झाला आहे, 4:1 झालेला आहे. आता मला एक सांगा, इथं मी तुम्हाला एक नवीन इथं उदाहरण लिहितो की बाबा काय आहे, BC पार्टनर्स, बरोबर, रेशो ABCR पार्टनर्स, त्यांचा रेशो होता 5:3:6 असा त्यांचा रेशो आहे. तर मग मला सांगा, जर ह्यांच्यातला सी रिटायर झाला, बरोबर, सी काय झाला, रिटायर झाला, सी रिटायर्स, तर न्यू रेशो काय, कोण सांगताय आता, ह्यांचा न्यू रेशो काय येणार आहे, 5:3. 5:3 हा रिवाइज रेशो आला, बरोबर. जर सी रिटायर झाला तर तुमचं उत्तर काय आलं, 5:C आला. किंवा जर समजा बी रिटायर झाला, तर काय येणार उत्तर तुमचं, 5:6. 5:6, बरोबर. बी रिटायर झाला तर 5:6 हा रेशो येणार. जर समजा ए रिटायर झाला तर काय रेशो येणार आहे, 3:6. 3:6. का, और 1:2, बरोबर. जर समजा ए रिटायर झाला तर तुमचा रेशो 3:6 येणार का 1:2 येणार,
1:2. 1:2. का? तर आपण जेव्हा रेशो डिवाइड करतो तेव्हा आपण त्याचं काय करतो, एलसीएम करत असतो किंवा आपण त्याला काय करत असतो, न भाग जाणाऱ्या संख्यांमध्ये आपण ते कन्वर्ट करत असतो. 3:6 हे पण उत्तर बरोबर आहे. बरोबर, 3:6 हे पण उत्तर बरोबर आहे. पण आपण जेव्हा रेशो अरेंज करत असतो प्रॉपरली तेव्हा आपण काय करत असतो, त्यांना कमीत कमी ह्याच्यात की रेशोचा जो आकडा आहे, नेहमी हे जे काही आकडे येतात हे आकडे असे पाहिजेत की त्याला कुठल्याच संख्येनं पुन्हा त्यांच्या ह्याच्यातल्या कुठल्याच संख्येनं भाग गेला नाही पाहिजे. बरोबर, त्यावेळेस आपण तिथं तो रेशो म्हणून कन्सिडर करत असतो. ओके, तर आता न्यू रेशोचं आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स पुढच्या लेवलचं गणित आता त्यांनी इलस्ट्रेशन 2 मध्ये दिलेलं आहे. एक्स वाय अँड झेड शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. प्रॉफिट अँड लॉस कशी करतायत, त्यांचा रेशो काय, इक्वली आहे. बरोबर, झेड रिटायर्स अँड हिज शेअर इज ॲक्वायर्ड बाय एक्स अँड वाय. म्हणजे काय, झेडचा जो शेअर आहे ॲक्वायर्ड एक्स आणि वायनं, एक्स आणि वायनं ते शेअर्स त्यांचे घेतलेले आहेत इन द रेशो ऑफ 3:1. त्यांनी कुठल्या रेशोमध्ये घेतलं, तर एक्स वायनं 3:1 मध्ये झेडचा शेअर वाटून घेतला. एक लक्षात घ्या, सगळे झेड, एक्स वाय झेड हे तिघं पार्टनर आहे, त्यातला झेड रिटायर होतो. झेड रिटायर होताना झेडचा जो शेअर होता तो शेअर काय केला, प्रॉफिट शेअर एक्स आणि वायनं 3:1 ह्या रेशोमध्ये वाटून घेतला. म्हणजे झेडचा शेअर 3:1 ह्या रेशोमध्ये त्यांनी वाटून घेतला. आणि ह्या केसमध्ये काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता आपल्याला काय करायचं, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो घ्यायचा. पहिल्या इलस्ट्रेशन मध्ये जो काही बीचा शेअर होता तो स्ट्रेट आपण कॅन्सल केलता. बघा इथं काय केलं, कॅन्सलिंग बाय बी शेअर्स. बीचा जो शेअर आहे तो आपण काय केलता, कॅन्सल केलता. हा शेअर कॅन्सल केल्यामुळे, हा जो काही शेअर आहे हा सगळा शेअर कॅन्सल केल्यामुळे आपण काय केलंय, जो काही प्रॉफिट आहे हा शेअर कॅन्सल केल्यामुळे जो काही प्रॉफिटचा जो शेअर आहे तो आपल्या ह्याच्यात आलेला नव्हता पॉईंट नंबर 1 मध्ये. पण आत्ताचा जो काही आपण पॉईंट नंबर 2 बघतोय त्याच्यात काय आहे, तर त्याचा जो काही झेडचा जो शेअर आहे तो काय घेतलाय, वाटून घेतलेला आहे. मग आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपल्याला इथं त्यांनी इलस्ट्रेशन दिलेलं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओल्ड रेशो काय आहे, एक्स वाय झेडचे ओल्ड रेशो काय दिलंय, 1:1:1. का, तर त्यांचे इक्वल रेशो होते. बरोबर, इक्वल रेशो होते म्हणून त्यांचं काय आलं, 1:1:1. प्रत्येकाला प्रॉफिट मधला 1 रुपया भेटणार. जर 3 रुपये प्रॉफिट झाले तर प्रत्येकाला 1 रुपया भेटणार आहे. का, तर इक्वल रेशो. तर झेडचा शेअर कोणी ॲक्वायर केला, एक्स आणि वाय न. बघा, झेड शेअर्स ॲक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो ऑफ 3:1. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, झेडचा शेअर काय केला आपण, 3:1 ह्या रेशोमध्ये काय केला, वाटून घेतलेला आहे. नंतर काय झालं, तर आपल्याला एक्सला किती फायदा झाला आणि वायला किती फायदा झाला हा शेअर घेतल्यामुळे, आणि त्यामुळे त्यांचे जे नवीन रेशो तयार झाले ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग त्यांनी आपण एक्सचा गेन, त्याला काय म्हटलं जातं, एक्सला किती फायदा झाला त्याला काय म्हटलं, एक्स गेन आणि वायज गेन. म्हणजे वायला किती फायदा झाला आणि एक्सला किती फायदा झाला ह्याच्यासाठी काय केलं आपण, टोटली आपण काय करतोय, कॅल्क्युलेट केलं. तर त्याचा फॉर्म्युला काय, तर तुमचा ओल्ड रेशो इंटू तुमचा हा काय आहे, ॲक्वायर्ड रेशो. बरोबर, ओल्ड रेशो इंटू ॲक्वायर्ड रेशो. ह्याचं आपण काय केलं, एलसीएम काढून कॅल्क्युलेट केला. बरोबर, तर त्याचं उत्तर किती आलं, जर ह्याचा गुणाकार केला 3 × 3 आणि 4 × 12, 3:12 हा त्यांचा गेन रेशो आला. बरोबर, म्हणजे जर गेन रेशोचा फॉर्म्युला तुम्ही पण कुठंतरी लिहून घ्या. काय लिहायचंय, तर गेन, कॅल्क्युलेशन ऑफ गेन, फक्त जर गेन कॅल्क्युलेट करायचा असेल तुम्हाला तर त्या केसमध्ये तुमचा काय येणार आहे, ओल्ड रेशो इंटू ॲक्वायर्ड रेशो. बरोबर, गोल्ड इंटू ॲक्वायर्ड रेशो. हा काय झालाय तुमचा, हा ॲक्वायर्ड रेशो हा काय तुमचा फॉर्म्युला झालेला आहे. बरोबर, तसंच वायचा पण किती होता ओल्ड रेशो, 1:3 इंटू 1/4. त्यांना किती घेतलाय, 1 शेअर घेतला. बरोबर, त्याचं काय झालं,
1/4 इज इक्वल टू 1/12 आलं. बरोबर, 1/12 आलं. मग नवीन शेअर कॅल्क्युलेट करताना आपण काय केलं परत, हा जो काही न्यू शेअर कॅल्क्युलेट करताना तुमचं परत काय होणार आहे, न्यू शेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ओल्ड रेशो प्लस ओल्ड रेशो प्लस गेन, ओल्ड रेशो प्लस गेन. ह्या फॉर्म्युल्यानं जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला तर तुम्हाला काय होणार आहे, हे क्वेश्चन काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. मग तुमचा नवीन रेशो किती आलाय, 1:3 प्लस 3:12 इज इक्वल टू 7/12. 7/12 काय आलाय तुमचा नवीन रेशो आलाय. तसंच वायचं पण कॅल्क्युलेट केलं, वायचा रेशो किती आला, 1/3 प्लस 1/12 इज इक्वल टू 5/12. हे काय आलंय तुमचं प्रॉपरली उत्तर आलेलं आहे. बरोबर. तर ह्याला कसं सॉल्व्ह केलं, तर साधे सिंपल पद्धतीनं जर आपण आपल्या पद्धतीनं जर सॉल्व्ह करायला गेलं तर तुम्हाला काय दिसेल इथं, जर बघा आता न्यू रेशो इज इक्वल टू काय आहे, आपल्याला काय करायचं होतं 1/3. मग आपण काय केलं, इक्वल करण्यासाठी काय केलं आपण आधी, इज इक्वल टू कंसात 1/3 इंटू कितीनं केलं, 4/4 न त्याला डिवाइड केलं, 4/4 प्लस किती आलं तुमचं 3/12. 3/12 बरोबर. तर मग इज इक्वल टू परत काय आलं तुमचं, याचं कॅल्क्युलेशन केल्यावर 4/12 प्लस किती आलं 3/12 इज इक्वल टू किती आलं 7/12. 7/12 कोणाचं उत्तर आलं, तर एक्सचा न्यू शेअर आपण ह्या पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं. एक्सचा शेअर कसा केला, ह्या पद्धतीनं कॅल्क्युलेट केला. तसंच आपण काय केलं, ह्याचं कॅल्क्युलेशन केलं, वायचं कॅल्क्युलेशन केलं ते 4/12 प्लस 1/12 केलं की 5/12 हे उत्तर त्याचं येणार आहे. अशा रीतीनं आपण काय केलंय, जे काही लेक्चरमध्ये हे काय केलं कॅल्क्युलेट केलेलं आहे. बरोबर. नंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे गेन रेशो. बरोबर. पुढचा पॉइंट काय, गेन रेशो. गेन रेशो मध्ये काय होणार आहे, आपले जे काही कॅल्क्युलेशन्स आहे ते कॅल्क्युलेशन्स कसे होणार आहेत ते आपल्याला बघायचं, की बाबा बेनिफिट रेशो काय झालेला आहे, ह्याची कॅल्क्युलेशन काय, हे हा एक पॉइंट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचा आहे. द रेशो इन विच the continuing partners acquire the retiring partner share is called gaining ratio. आता ऍक्च्युअल जे काही मगाशी मी फॉर्म्युला सांगितला त्या फॉर्म्युलानुसार त्यांनी काय सांगितलं की गेनिंग रेशो आपण आता गेन काढला, तर आता आपल्याला काय गेनिंग रेशो प्रॉपरली काढायचा होता. तर जो काही पार्टनर ॲक्वायर करणार आहे त्या तो जो काही रेशो आहे त्या रेशोचे कॅल्क्युलेशन किंवा त्याचे फॉर्म्युले इथं आपल्याला दिलेले आहेत. तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, तर त्यांनी काय सांगितलं की जेव्हा तुम्हाला ॲक्वायर करायचं आहे तेव्हा जो काही तुमचा गेनिंग रेशो आहे तो काय होतो कॅल्क्युलेट करावा लागतो. इट इज नॉर्मली यूज टू राईट ऑफ गुडविल क्रिएट ऑर रेज टू एक्सटेंट ऑफ द रिटायरिंग पार्टनर शेअर ओनली. म्हणजे हा गेनिंग रेशोचा फायदा कधी होतो, गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. ही जी काही गोष्ट आहे, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कशासाठी, गेन रेशोचा फायदा काय होतो, टू यूज द राईट ऑफ गुडविल. जे काही गुडविल आहे ते गुडविल राईट ऑफ करायचं असेल तर त्या संदर्भात उपयोग होतो, किंवा रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर, की जो काही रिटायरिंग पार्टनरचा शेअर आहे तेवढ्या या अमाऊंटचं जर गुडविल तुम्हाला रेज करायचं असेल तर त्याचा फायदा काय होतो, गेन रेशोनं तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं. आतापर्यंत आपण कुठले कुठले शिकलो, तर सॅक्रिफाईस रेशो शिकलो, ओल्ड रेशोज माहिती आहेत तुम्हाला. आता नवीन ॲडिशन काय शिकायचं आहे आपल्याला, आता गेन रेशो. न्यू रेशो पण तुम्हाला माहिती, तसंच आता काय करायचं आपल्याला गेन रेशो शिकायचा. तर ह्याला पहिलं इलस्ट्रेशन त्यांनी काय दिलंय, A, B and C are sharing profit and losses in the ratio of
4:3:2. B retires and A and C share future profit equally. Calculate the gain ratio. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथं फक्त काय करायचं, गेन रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ओल्ड पार्टनर्स काय शेअरिंग रेशो होता 4:3:2. हा काय होता त्यांचा ओल्ड रेशो होता. बी रिटायर्स, बी काय झाला, रिटायर झाला. अँड ए अँड सी शेअर फ्युचर प्रॉफिट इक्वली. बरोबर, त्यांनी फ्युचर प्रॉफिट कसा केलाय हे पण आता दिलेलं आहे की फ्युचर प्रॉफिटचा शेअर ते काय करतायत, इक्वली करत होते. म्हणजे त्यांचा न्यू रेशो आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. हा जो काही न्यू रेशो आहे तो काय त्यांचा इक्वली आहे, म्हणजे 1/2 1/2 हा त्यांचा इक्वली आहे. कॅल्क्युलेट द गेन रेशो. आता इथं आपल्याला काय करायचं, उलट गेन रेशो कॅल्क्युलेट करायचं. मग अशा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा होता, म्हणून आपण त्या पद्धतीने गेलतो. आता आपल्याला काय करायचं, इथं इलस्ट्रेशन मध्ये जो काही फ्युचर रेशो, हा फ्युचर रेशो काय करायचा, इक्वली द्यायचा आहे. नंतर पुढची गोष्ट आहे तो म्हणजे जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे आपला, तर बाबा गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. बरोबर, हे काय, गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. मग एज गेन रेशो इज इक्वल टू 1/2 मायनस 4/9. एज गेन रेशो इज इक्वल टू 1/2 मायनस 4/9. तर तुमचा हा रेशो न्यू रेशो काय होता, तर हा न्यू रेशो तुम्हाला ऑलरेडी इक्वली त्यांनी सांगितलेलं, बरोबर. आणि ओल्ड रेशो 4/9 कसा कॅल्क्युलेट केला आपण, तर ओल्ड पार्टनरच्या रेशोनं 4 + 3 4 आणि 3 7 + 2 9 म्हणजे 4/9 हा काय झाला तुमचा ओल्ड रेशो होता, बरोबर. मग आपण हे कॅल्क्युलेट कसं केलं, तर हे सगळं इक्वल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलेलं आहे, तर त्याचा फॉर्म्युला कसा येणार आहे ते मी सांगतो. पहिलं तर तुम्ही हे लिहिलं इज इक्वल टू एज गेन इज इक्वल टू 1/2 मायनस 4/9 इज इक्वल टू, मग परत खालच्या ओळीला काय येणार, परत तुमचं येणार 1 इंटू ब्रॅकेट, बरोबर, इंटू ब्रॅकेट 1/2 इंटू 1/2 इंटू तुमचा फॉर्म्युला काय येणार, 9/9 इंटू ब्रॅकेट कंप्लीट प्लस पुढच्या ब्रॅकेटला काय येणार आहे तुमचं 4/9 इंटू 2/2. तुमचे काय होणार, प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह होणार. इज इक्वल टू आता किती आलं, 9 × 9 डिवायडेड बाय 18 प्लस 8 प्लस नाही, सॉरी इथं प्लस नाही आहे, मायनसचं साईन आहे, मायनस. आणि इथं किती आलं 9 मायनस 8/18, बरोबर, 8/18. आणि अशा रीतीने मग तुमचं उत्तर किती आलं 1/18, बरोबर. 1/18 काय आलं तुमचं उत्तर आलेलं आहे. हा कोणाचा झाला, एचा गेन रेशो झाला. तसंच सीचा गेन रेशो कॅल्क्युलेट केला की तो किती, 5/18. 5/18 हा त्याचा गेन रेशो आला. मग गेन रेशो ऑफ ए अँड सी इज 1:5. गेन रेशो काय 1:5 आलेला आहे, बरोबर. तसंच पुढचं इलस्ट्रेशन आहे, हे दोन इलस्ट्रेशन आपण पटकन बघून घेऊ की बाबा एक्स अँड वाय झेड आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:2. Z retires. The new ratio of x and y is 3:2. Calculate the gain ratio. आता त्यांनी काय केलंय 3:2 हा त्यांचा रेशो ऑलरेडी दिलेला आहे, बरोबर. मग काय झालं, एक्सचा गेन रेशो 3/5 म्हणजे न्यू रेशो मायनस आपण काय केलं मायनस ओल्ड रेशो 4/9. मग त्याचं उत्तर किती आलं 7/45 आणि 3/45. हे त्यांनी काय केलं कॅल्क्युलेट केलेलं आहे. ऍक्च्युअल ह्यांचा जर एलसीएम काढला, जे काही 5 आणि 9 आहेत ह्यांचे एलसीएम काढले तर 45 न तुमचं काय होतंय क्वेश्चन सॉल्व्ह होतंय. की बाबा जर 45 बेस लाईन घेतली तर तुमचा क्वेश्चन
सॉल्व्ह होते. तसंच पुढच्या इलस्ट्रेशन 3 मध्ये काय दिलंय त्यांनी, इलस्ट्रेशन 3 मध्ये सांगितलंय की पी क्यू आर आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट इन द रेशो ऑफ 2:1. क्यू रिटायर्स कॅल्क्युलेट द गेन रेशो. ओल्ड रेशो, आता बघा कोण रिटायर झालं ह्याच्यातलं, तर क्यू रिटायर झालाय बरोबर. ओल्ड रेशो काय होता, 2:1 हा ओल्ड रेशो होता. क्यू रिटायर झाल्यामुळे क्यूचा जो शेअर आहे हा काय झाला इथं कॅन्सल झाला. क्यूचा शेअर इथं काय झालाय कॅन्सल झालेला आहे. मग ह्यांचा न्यू रेशो काय राहिलाय 2:1 हा न्यू रेशो राहिलेला आहे बरोबर. 2:1 हा न्यू रेशो राहिल्यावर आपण काय केलं, गेन रेशो कॅल्क्युलेट केला. पीचचा गेन रेशो काय आलाय, तर न्यू रेशो काय 2:1 म्हणजे 2/3. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो, मायनस ओल्ड रेशो किती आला 2/5 इज इक्वल टू तुमचं किती आलं 4/15. 4/15 काय आलंय तुमचं उत्तर आलेलं आहे बरोबर. नंतर 1/3 मायनस 1/5 केलं की 2/15 हे काय आलं तुमचं उत्तर आलेलं आहे. मग त्यांचा गेन रेशो किती आला, जसं मी मागाशी तुम्हाला उदाहरण दिलं तर 3/6, तसं ह्यांचा किती आला गेन रेशो 4/2 दॅट इज 2:1. बघा त्यांनी पण काय केलंय अमाऊंट रिड्यूस करून घेतली, म्हणजे किती झाला तुमचा जो काय रेशो आहे तो काय 2:1 हा रेशो आलेला आहे. तर हे 2 ते 3 रेशो गेन रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, न्यू रेशो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आजचे हे जे काही टॉपिक आहेत ह्या टॉपिकमध्ये आपण इथं थांबणार आहोत की हे जे 2-3 पॉईंट आहेत की बाबा रिटायरमेंट ऑफ पार्टनर कशी होती आणि रिटायरमेंट पार्टनर रिटायर झाल्यानंतर त्यांचा न्यू रेशो काय असणार आहे, नवीन पार्टनरचे गेनिंग रेशो काय असणार आहे, आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे सगळं आपण आजच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. जर कोणाला काही शंका असली तर तुम्ही विचारू शकता.